तर चला मित्रो, सकाळ सकाळी ना कॉफी प्यायली या. गा रहा हूँ इस महफिल में आपकी इनायत है. एवढी गाव बघायला ना मजा येते मित्रो. आपलं गाव फील करतो आपण, गाव. ह्या रोडला आम्ही प्रत्येक वेळी जातो. पावसाळ्यामध्ये सरास करून आम्ही ह्या रोडचा आनंद घेतला आहे. पण आम्ही डॅमच्या शोधात गेलो होतो, पण तो तर नमस्कार मित्र हो, मी हर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रो, 2-4 दिवसांनी व्हिडिओ येतोय आणि रणू कुठे चाललो आपण? फिरायला चाललोय. आज एक टूर आहे, म्हणजे मोठो ब्लॉग पण होणार आहे आणि एका देवाचं पण दर्शन तुम्हाला घडवणार आहे आणि एक जत्रेमध्ये चाललोय आपण. हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच कुठे नक्की चाललोय. तर आता आपण बाईकवर पूर्ण सेटअप लावूया आणि सगळ्याची पण तयारी चालू आहे. रवणाची तयारी झालीच आहे. त्याला जरासं बर्नवाडत म्हणून आहे ना, टोपी वगैरे घातली पूर्ण आहे ना रवणा. मला बल नाही बोलतोय ना भाऊ, टोपी घातली मला बल नाही. तर चला मित्रो, आता पुढे बघूया ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळतं. जास्त न वेळ घेताना आपण ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रो, आपली तयारी बघू शकता. उलंजीचा आहे ना, मी Insta360 माउंट घेतला आहे. हा जवळजवळ मला आहे ना 1500 रुपयाला पडला आणि याची बिल्ड क्वालिटी बघू शकता. ॲल्युमिनियमचा पूर्ण अलॉयचा आहे, त्यामुळे खूप छान अशाचे व्हिडिओ येतात. तुम्ही आता आपल्या ब्लॉगमध्ये बघालच, आपण शॉर्ट रील टाकल्यातच. आणि हा आपला Insta360 X4 ब्रँड न्यू. तर आता याचे आपल्याला शॉर्टमध्ये घ्यायचे आहेत. आणि हा आपले दुसरा सेटअप मेन हेल्मेट एक्झॉरचा आपण प्रत्येक व्हिडिओत दाखवतो. आणि आपल्या कॅमेऱ्याचा सेटअप गोप्रो आपला 10 माउंट झालेला आहे. आणि आता आपली तयारी पूर्णत्व झाली आहे आणि आता आपण निघणार आहोत थोड्याच वेळामध्ये. तर चला मित्रो, सकाळ सकाळी ना कॉफी प्यायली या. वा, छान अशी कॉफी बनवली सजलनी. कॉफी वगैरे घेऊया आणि नाश्ता तर झाला आहे आपला. उपमा खाल्ला सकाळ सकाळ, तो काय दाखवता नाही आला ब्लॉगमध्ये. आणि मग आपण निघणार आहोत. कॉफी पाहिजे थांब, थंड होऊ द्या. त्याला पण कॉफी पाहिजे. चला, सेजलची पण तयारी झालेली आहे. तर बरेच दिवसांनी आपण ब्लॉग बनवतोय आणि फॅमिलीसोबत. लास्ट टाइम आपण गेलो होतो स्वामी समर्थाच्या मठामध्ये, आपण फॅमिलीसोबत होती, पण आपण काही घेतलं नव्हती ना व्हिडिओमध्ये. आता चाललो आहे बाहेर थोडं फिरायला. ब्लॉग पण नसणार आहे, मोठं ब्लॉग, आणि नंतर देवदर्शन होणार आहे ना सेजल? हो. चला जाऊया. तर अशा काय प्रकारची आपली गाडी रेडी झालेली आहे. वॉश केली जे स्वतःच, बाहेर नाही गेली आहे ना. पेट्रोल टाकूया आणि मग निघूया. चला, आपला ब्लॉग चालू झालेला आहे. मोठो ब्लॉग सोबत फॅमिली आहे. तुम्हाला दाखवतो आपण कुठल्या डेस्टिनेशनला चाललो आहे. आता हा वांगणीचा वेजचा ब्रिज आपण क्रॉस करू. थोडा पुढे गेल्यावर या असे खडखड रस्ते, बाबा रे. आपले स्थानिक आमदार इकडचे किसन कथोरे साहेब आता ह्या सर्व गोष्टीची दुरुस्ती करणार आहेत. मागे पुढे एक रोड वांगणीमध्ये होत आहेत. मस्त मस्त. हा ब्रिज पण बघू शकता मित्र, पुढचा जो आता दिसेल तो. खूप छान असं काम झालं या ब्रिजचं. आणि आपण डेली आहे ना मुरबाड साईडला जाताना आहे ना हा ब्रिज वापरतो. याच्या अगोदर ना काम झालं नव्हतं याचं, आता झालं आहे प्रॉपर. बघू शकता. हा थोडा फक्त उतरतानाच खडखड आहे, हे बघू शकता. खूप छान असा व्ह्यू. हा ब्रिज क्रॉस केला ना आपण की लगेच आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. थोडंसं काहीतरी काम चालू होतं म्हणून खडखड रस्ता आहे. हे काम चालू आहे बऱ्यापैकी बहुतेक रोडचं आहे. आता आपल्याला आहे ना वांगणीतून बाहेर पडल्यानंतर मेन रोडला लागायला मुरबाड रोड लागेल, बदलापूर मुरबाड रोड. त्या रोडने मग आपल्याला सरळ राईट मारायचं. मग राईटने आपल्याला जायचं मासा रोडला. त्यानंतर पुढचा रोड तुम्हाला दाखवतो मित्र कसं जायचं आहे. तोपर्यंत आपण ह्या प्रवासाचा आनंद घेऊया. गा रहा हूँ इस महफिल में आपकी इनायत है, आज हूँ मैं जो कुछ भी हो, आपकी इनायत है, आपकी इनायत है. जिंदगी से कैसा शिकवा. रिसॉर्ट आहे, रिसॉर्ट. सॅटर्डे संडे इकडे फुलच भेटेल तुम्हाला. पंढरी शेठ म्हात्रे.
आदित्य फार्म, खूप छान छान फार्म आहे तिकडे मित्र, बघू शकता. समोरचा जो रोड आहे ना तो आता संपला, त्यानंतर आपल्याला राईट मारायचं आहे लगेचच. हा जो रोड आहे तो आपल्याला राईट मारायचा आहे मुरबाडला जायला. चला, आता खरा आपला प्रवास सुरू झालेला आहे बदलापूर मुरबाड रोडचा. माशासाठी आपण वांगणीतून बाहेर पडलो. झू 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 झू. हिरवा निसर्ग हा गमतीने, जीवन सफर करा मस्तीने. वस्तीतून जायचं आपलं. काय थोडा वेळ बंदच होतं. अशी छोटी छोटी गाव बघायला ना मजा येते मित्र. आपलं गाव फील करतो आपण. गाव 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 आहे. कितीही काही केलं ना तरी गावची ओढ काय संपत नाही. कधी जर आपलं मन आहे ना असं हिरमुसलं ना थोडंसं, की आपल्याला कंटाळा आला वाटतंय, जॉब घर, तर थोडंसं आपण गावाला जाऊन यायचं. तो पण उपाय आपल्या औषधापेक्षा काय कमी नाही आहे. तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त. चला, चांगल्या अशा रोडचा आपण आनंद घेऊया. फॅमिलीसोबत टूर करायची पण ना वेगळी मजा असते मित्र. हो, एकटं फिरण्यात तर असतेच, पण फॅमिलीसोबत पण तशीच. आणि आता आपण चाललो आहे ना ते अशा खास अशा क्षणासाठी जातो आहे. वर्षावर्षांनी ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. अशा छोट्या छोट्या राईड करायला पाहिजे आपण. आज संडे आहे आणि आपण छोटीशी राईड करतो आहे. राईड विथ आपला एक ब्लॉग पण येणार आहे मित्र, पुढे तुम्ही बघालच. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नवीन नवीन ब्लॉग येत असतात. लास्ट टाईम पण आपण पळसदरीचा छान असा व्हिडिओ टाकला आहे. मला माहीत नाही अँगल कसा आला होता, पण ठीक आहे, आपण प्रयत्न केला छोटासा. आता पण आपण त्यापेक्षा अजून बेटर करायचा प्रयत्न केला आहे. बघूया हा व्हिडिओ कसा होतो आहे. जर का चुकत असेल ना, मोठो ब्लॉग्स म्हणजे आपण तर नवीन आहे, सगळ्या गोष्टीचे इक्विपमेंट मी घेतो ना ते स्वतःच्या एक्सपिरियन्सने घेतो आहे. त्यामुळे कोणाचं सजेशन घेत नाही आपण, पण त्याच्यातूनच काहीतरी नवीन शिकायला मिळतं मित्र. त्यामुळे आपण हा छोटासा आपला प्रयत्न आहे. तर आजचा हा एक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटद्वारे नक्की सांगा. चला, नवीन नवीन शॉर्ट्स, नवीन नवीन राईड तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलला 2026मध्ये. आता 26ची आजची 4 तारीख आहे. 4 दिवस निघून पण गेलेत. सुंदर अशी राईड तुम्हाला ही बघायला मिळते. चला, आनंद घेऊ. बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, बोलता ना, तसंच आहे. या असे आपल्याला वनभोजनसारखं ट्रिप करायची पण मजा वेगळी असते मित्र. संडे किंवा सॅटर्डे असे आपण मित्र किंवा फॅमिलीसोबत गेलो ना असं रानात वनभोजन, घरूनच काहीतरी आपण बनवून आणायचं आणि खायचं. जवळा बोला, भाकरी बोला, खूप मजेशीर असते. हे पण क्षण अनुभवायला पाहिजेत आपण. चला, सफरमध्ये अशी आहे ना थोडी थोडी बडबड आहे. डॉगी 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 डॉगी. छोट्या छोट्या सफरमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ना, त्या आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करायच्या असतात.
सावली सलोनी तेरी झीली सी आंखें, उनमें न जाने कहाँ खो गया है मेरा दिल। सावली सलोनी तेरी झीली सी आंखें, उनमें न जाने कहाँ खो गया है मेरा दिल। यार आपण आहे ना ट्रिपमध्ये म्हणजे मोटो ब्लॉग करताना किंवा कुठे फिरायला जाताना आपण जोडीला कोण आहे पाहिजे आपल्याला, त्यानंतर आपण जाऊ अशी आहे ना, आपण संडे किंवा ज्या सुट्ट्या असतात ना त्या आपण घालवून टाकतो, म्हणजे अशा मोकळ्या अशा जातात सुट्ट्या। त्यामुळे ना प्लॅन करा, गाडीला किक मारा, पेट्रोल भरा आणि निघून जा। हीच काय मजा असते राईडची वेगळी। ह्या रोडला आम्ही प्रत्येक वेळी जातो, पावसाळ्यामध्ये सरास करून आम्ही हा रोडचा आनंद घेतला आहे। पण आम्ही डॅमच्या शोधात गेलो होतो, पण तो डॅम आम्हाला भेटला नव्हता। आणि मेन म्हणजे आमच्याकडे छोटे छोटे बाळ होते, रौनक आणि अजून वहिनी होती म्हणजे रवी, त्याची पण छोटी होती मुलगी, त्यामुळे आम्ही संध्याकाळचं नाही आम्ही अवॉइड केलं जाणं आणि कॅन्सल केलं म्हणजे आम्ही तिकडून। तर आत्ता आपण म्हणजे ह्या रोडला यायचं तुम्हाला सांगतो की हा रोड आम्ही डेली वापरलेला आहे, फक्त कधी कधी येतो म्हणून आपल्याला मॅप टाकायला लागतो, कारण आतला रोड आहे वांगणीमधून ह्या मेन रोडला जायला। पण सेजलनी डोक्यात ठेवला हा रोड, आणि मी मॅप वगैरे कुठे लावतच नाही, आम्ही एकदा गेलो ना की ह्या रोड आम्ही डोक्यात ठेवतो, त्यामुळे मग आपल्याला ड्राईव्ह करायला बरं पडतं। असे वायबल रस्ते आहेत मध्ये मध्ये, पण ठीक आहे बऱ्यापैकी आहे, मारू शकतो चांगली गाडी। पावसातली राईड तर वेगळी असते, ह्या गोष्टी वेगळ्या असतात, सर्व पाणीच पाणी, आणि हे माउंट वगैरे मोटो ब्लॉकचे माउंट वगैरे सांभाळणे पण भारी पडतं। कारण मग लिकेज झालं तर मग माईकचा आवाज नाही टाकत। आता पण माझा माईकचा आवाज तुम्हाला कसा येतो बघायला लागेल, कारण कसं हे आफ्टर बिफोर या गोष्टी असतात, शूट केल्याच्या नंतरच आपण या गोष्टी आपण चेक करू शकतो। ऑन द वे आपण काय करू शकत नाही, तरी पण मध्ये आम्ही चेक केलं आहे कशा प्रकारे आवाज येतो आहे। हे प्रत्येक बायकर्स किंवा जे रायडर्स आहेत ना, जे मोटो ब्लॉग करतात खास करून स्टोरी टेलिंग, तर त्यांना या गोष्टी माहिती आहेत की किती स्ट्रगल आहे ह्याच्यामध्ये। आता हेच बघितलं ना, तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला, तर 1,500 नुसतं हे माउंट आहे, आणि हे कॅमेरे जर बोललं ना Insta-X4 हे 56,000चं ब्रँड न्यू Insta364 घेतलेलं आपण, X4। तर आता त्याचे पण छोटे छोटे व्ह्यूज आपल्याला बघायला मिळणार आहे त्या राईडमध्ये। जिल्हा परिषद कुऱ्हाडपाडा, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, खूप छान अशी छोटीशी स्कूल आहे, बघू शकता। SRV ॲग्रो फार्म। चला, आज खूप सारे बायकर्स बाहेर पडले असतील, प्रत्येक दिशा वेगवेगळी असते। हे बघा, मसा यात्रेकरूंचे सहर्ष स्वागत 2026मध्ये। वा, बॅनर आपल्याला दिसायला लागलेत मसाचे। आता आपल्या रूट पुढे तर काय वेगळं काय असं नाही आहे, रोजचाच रूट आहे, त्यामुळे काय लेपराट जास्त नाही आहे। बघूया आज कुठपर्यंत गर्दी आहे, गाडी नीट पार करायला मिळते की नाही, त्या पण गोष्टी मॅटर करतात। आपल्याला बाहेर सर्व गोष्टी आपल्याला कव्हरअप करून मग जायचं आहे आत्मही देवाचं दर्शन घ्यायला। तर तुम्हाला आता बोलता बोलता सांगून गेलो मी की आपण चाललो आहे मशाला। मशाचा बोर्ड तुम्ही पाहिलाच असेल, त्यामुळे आपण चाललो आहे आता मशाला। मसा हे खूप छान असं देवस्थान आहे, आपण दरवर्षी जातो आणि ते बोर्ड बघू शकता, इथून सुरुवात झाली आहे कमानी। तर आपण चाललो आहोत मसाच्या जत्रेला। मुरबाडमधील आहे ना वर्षाने एकदा येणारी जत्रा असते, आणि खूप लोक इथे गर्दी करतात, म्हणजे जवळजवळ 13-14 दिवस जास्त करून चालते ही जत्रा, आणि खूप लोक आनंद घेत असतात या जत्रेची। हा बोर्ड बघू शकता, मसा यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत। तर आमचे पण त्यांनी स्वागत केलेले आहे ह्या बोर्डनी। चला, हा एंट्रन्स आहे, आता खरा प्रवास सुरू होतो, अजून थोडा आतमध्ये आहे, काय वस्ती आहे माहीत नाही। आता ठिकठिकाणी तुम्हाला असे बोर्ड पाहायला मिळतील, हा तर सुरुवात आहे। जय मसोबा। होते रौनक चुलबुल करत नाही, त्यामुळे पाठीमागे झोपलेला आहे। तो झोपलाय तोपर्यंत आपण गाडी थोडी, बघा ह्या रोडला आम्ही राईट मारला होता सेजल, हा राईट मारला आपण शिंदेपाडा यायला गेलो होतो, संध्याकाळ झाली त्यामुळे आम्ही रिटर्न आलेलो। पण ठीक आहे, आपल्या रोड तर लक्षात आला, नेक्स्ट टाइम नक्की जाऊ,
कसं लहान बाळ वगैरे असले की ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत आपण, आणि तेच केलं. आम्हाला 2-3 लोकांनी अडवलं पण की बाबा जाऊ नका, कारण पाणी पण एकदम गढूळ होतं आणि जाण्यासारखं नव्हतं, आणि गाड्या कुठे पार्क करायच्या, आणि 2-2 फॅमिली होते सोबत आपल्या. आम्ही फक्त फोटोग्राफी वगैरे केली जाताना आणि आम्ही निघून गेलो. बोरीला बोर पिकलाय, पोशा तूच मला आवरलाय, बोरीला बोर पिकलाय. लास्ट टाइम मित्र, हा जो रोड आहे ना, हा पूर्ण कच्चा रोड होता. आता एकदम छान असा रोड बनला आहे, बघू शकता. लास्ट टाइम आम्हाला इथं तो हा भेटला होता, डान्सर. सेमी कल्याण मिळाला होता आम्हाला इकडे, म्हणजे ह्याच्या अगोदरच माटीमागे. खूप छान असा रोड बनला आहे मित्र, बघू शकता. गाडी चालवायला पण मजा येते. लास्ट टाइम आम्हाला एवढा ट्रॅफिक भेटला होता ना, म्हणजे गेल्या वर्षी आलो होतो आम्ही, ब्लँकेट वगैरे पण घेतली होती आणि गाडीवरतीच होतो, पण एवढा ट्रॅफिक भेटला होता ना की बाबा. म्हणून आपण आज 3ऱ्या दिवशी आपण इकडे हजेरी लावले माशाच्या जत्रेमध्ये. चला, सर्व मासा यात्रींचे करूनचे हार्दिक स्वागत, यात्री करूनचे हार्दिक स्वागत. चला, आता इथून आपल्याला पार्किंग वगैरे आहे, आपल्याला हवी तिकडे पार्किंग करू शकतो, 2 व्हीलर 4 व्हीलर. जे घरून लोक जेवण वगैरे आणतात ना, ते असे मग जेवतात. आता आपण बघूया आपल्याला काय सोय होते. मासा मिळता आपण आलो आहोत. आपले ना मासा येण्यासाठी आपल्याला कल्याणवरून पण ST आहे, जास्त तिकीट पण नाही आहे. 1-2 ब्लॉगरने आपल्याला दाखवले, तर STने पण आपण येऊ शकतो. आता आपल्याकडे गाडी आहे आणि आपल्याला मोठं ब्लॉग पण करायचं, म्हणून आपण असं आलो आहे. ठीक आहे. पार्किंग चला, इथं पार्किंग करूया. असू दे, पियान पार्किंग. गाडी आपली सेफमध्ये राहील. लास्ट टाइम पण आपण पेयन पार्कच होतं सेजल. चला, तर फायनली मित्रांनो आपण माशामध्ये एंटर झालेलो आहोत आणि आता आपल्या ब्लॉगला स्टार्ट करतोय आपण. आणि गर्दी बघू शकता. आणि पार्किंग आपण गाडीची पार्किंग आहे ना, आपण साईडलाच केली म्हणजे अगोदरच, आणि आता आपण चालत जातो. बघूया, आता 200 मीटरपर्यंत चालत जायला लागेल बोलते.